श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की स्वामींच्या केंद्राला तसेच कार्याला वेळ देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे। कारण बघा, जसा आपण महाराजांच्या कार्याला वेळ देऊ लागतो तसे आपले प्रश्न महाराज सोडवतात। अनुभव घेऊन बघा, स्वतःसाठी घरामध्ये सेवा करून पहा आणि केंद्रासाठी सेवा करून पहा। अनुभव तुम्हाला नक्कीच काहीच दिवसामध्ये दिसायला सुरुवात होईल। कारण कामे प्रत्येकालाच असतात, सर्वच जण नोकरी किंवा व्यवसाय करतात, परंतु आम्हाला वेळ मिळत नाही किंवा आम्ही बाहेरगावी गेलो होतो, आम्हाला हे काम होते ते काम होते असे कृपया कुणीही म्हणू नका। श्री स्वामी महाराज अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी आपल्याला वेळ देता न येणे यासारखी दुसरी खंत नाही। रोजचा 1 तास किंवा आठवड्यातील 1 दिवस देता येत नसेल किंवा 1 दिवस तर निदान अर्धा तास तरी आपल्याला द्यायचा आहे। कारण आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज जर नक्की समजले असतील आणि स्वामी कार्याची जर आपल्याला आवड असेल तर नक्कीच आपण वेळ द्याल। कारण आवड असेल तर सवड नक्कीच निघते, नाहीतर आयुष्य फक्त स्वतःची कामे करण्यासाठीच जातात आणि त्यातून मिळालेले धन तुमच्या आजारपणासाठी किंवा इतर गोष्टीमध्ये खर्च होऊन जातं। परंतु महाराजांसाठी दिलेला वेळ यातून नक्कीच तुमचं असणारं सर्व दुःख नक्कीच निवारण होईल, हे नक्की आहे। महाराजांप्रती असणारी तळमळ आणि निष्ठा तसेच वेळ देण्याची तयारी सर्व अशक्य गोष्टी शक्य करतील आणि त्यामागे असतील फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य आपले गुरु माऊली। तर आपल्याला आता ज्यांना पारायण करणं शक्य नाही किंवा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही किंवा आता केंद्रामध्ये प्रहरच्या सेवा लागलेल्या असतात, तर त्यांना 2-3 तास शक्य नाही सेवा करणं, तर किमान आपल्याकडनं 10 मिनटं तरी अर्धा तास तरी तुमच्या वेळेनुसार आता आपल्याला सर्व करायचं आहे। जसं की आपण घरामध्ये ॲडजस्ट करतो कोणत्या गोष्टी, तर त्या गोष्टीतून आपल्याला वेळ काढायचा आहे, त्या कामातून वेळ काढायचा आहे आणि आपला अर्धा तास तरी त्या प्रहरच्या सेवेसाठी द्यायचा आहे। आता तुम्ही फक्त प्रहरची सेवा करून बघा, तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात हे तुम्ही स्वतः अनुभवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी प्रहरची सेवा केली आणि याने तुमची इच्छा मनात ठेवा, स्वामींना तुम्ही सांगा। आणि गुरुचरित्राचं पारायण कसं आहे, आपण केव्हाही करू शकतो, परंतु आपल्याला ही जी प्रहरच्या सेवेची जी आपल्याला सेवा भेटत असते तर ती बार भेटत नसते, वर्षातून 2 वेळाच आपल्याला ती सेवा करायला मिळत असते। आणि एवढंही सांगेल की स्वामींची इच्छा असेल तरच स्वामी आपल्याकडनं करून घेतात, नाहीतर आपण कितीही एखाद्या वेळेस प्रयत्न केले तर त्यामध्ये काही ना काही समस्या अडचणी ह्या नक्कीच येतात। तुम्ही प्रहरची सेवा आवर्जून करून बघा। ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही किंवा अध्याय वाचणं शक्य नाही, 14वा अध्याय वाचणं शक्य नाही, 18वा अध्याय वाचणं शक्य नाही गुरुचरित्राचा, स्वामी चरित्र वाचणं शक्य नाही, आता ज्यांना वाचता लिहिता येत नाही तर त्यांनी फक्त तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये प्रहरची सेवा करा। तिथे काही नाही, आपल्याला एकतर विना घ्यायचा आहे किंवा माळ जपायची आहे। त्या सेवा वेगवेगळ्या वाटून दिलेल्या असतात, तुम्ही त्या सेवेमध्ये आवर्जून सहभाग घ्यावा अशीच मी आपल्या स्वामी सेवेकऱ्यांना विनंती करेन आणि प्रार्थना करेन। आणि स्वामींनी प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत, दुःख अडचणी आहेत, तर त्या स्वामींनी दूर कराव्या ही स्वामींचरणी प्रार्थना करते। खरोखर स्वामी सेवा एकदा करून बघा आणि प्रहरच्या सेवेमध्ये आवर्जून सहभागी व्हा, मी तर म्हणेन। कारण मला तर खूप प्रचिती आलेली आहे प्रहरच्या सेवेची। आता मीही गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार नाही, परंतु प्रहरच्या
प्रहरच्या सेवेमध्ये मी भाग घेतला आहे। तर मीही उद्यापासून स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये प्रहरच्या सेवेसाठी जाणार आहे। तुम्हीही आवर्जून प्रहरची सेवा करा आणि तुम्हाला त्या सेवेपासून काय लाभ मिळतो तो मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।